नामदेवाच लगीन जन बसल अंग येणी बसल अंग येणी रात्री कुठच तळ नाही चितळ नाही सोनक्याचं नाही कुठली थळी नव्हती. बर हा तुझ्या पावसानं जेवढं येईल तेवढं जाण पाणी मास्तर असं होत. नुसतं जेवण पगारी नव्हते शाळा चालू नव्हती. होय नुसतं लगीन किती वेळा साली झालं तुझं? लग्न किती वेळा साली झालं लगीन? 10-12 वर्षात. बर 10-12 साल आठवतंय साल ते चांगला नव्हता काळ जुना काळ म्हणते ती माणसं काळ चांगला होता चांगला होता पण छप्पनचा पूर आल्याला लोक अपदा वाहून गेली. बर नदीत वाहून गेली पुन्हा लिंबावर बसून वाहून गेली. एकटीच मंडोदरी पांढरे. बर तुझा जन्म कुठं नळीत झाला कुठं? नळीत. बर मग नळीत आता मग आठवण बिटवण येते तिथली नळीतली तुला? आठवणी येणार. बर किती भाव आहे तुला? 2. बर मग आता तुझा काळ जन्माचा आठवतो तुला कधीचा काय? आठवतोय. बर काय चांगला होता काळ कसा आहे? अपघात होते नाही. होय अपघात होती चांगला नव्हता काळ जुना काळ म्हणते ती माणसं काळ चांगला होता. चांगला होता पण छप्पनचा पूर आल्याला लोक अपदा वाहून गेली. बर नदीत वाहून गेली पुन्हा लिंबावर बसून वाहून गेली. लिपणी ही सगळं दै डोसकान्या झाल्या. बर छप्पनचा पूर म्हणजे हे होता मोठा होता? मोठा पूर होता. बर कुठं नळीत पाणी आलं गावात? मग गावात आलत मारते माग. बर मग त्यावेळेस तू केवढी होती तरी? मी होती 5-7 वर्षाची. 5-7 वर्षाची म्हणजे तुला कळत होतं म्हणजे पूर ते आल्याला? कळत होत पण एवढं नव्हतं कळत. साप फेप काय बी आली काय बी. बर बर तू शाळा किती पर्यंत शिकली? लगेच काढलं. किती पर्यंत तरी किती पर्यंत शिकली शाळा? कुठलं पहिलीला गाठलं नाही तर वयस खरंच तर बर लेकर सांभाळायला कोणी नाही रानात सांभाळायला कोणी नाही. बर जबाबदारी लवकर पडली होती? बर पहिले मास्तर असं होत. नुसतं जेवण पगारी नव्हते शाळा चालू नव्हती. होय नुसतं जेवायचं. आज महिना ह्या घरात दुसरा महिना दुसऱ्याच्या घरात. म्हणजे मास्तर पगारी नसायचा? पगारी नाही. बर जेवण घालूनच. 7वीतलं मास्तर. होय 7वीतला मास्तर असायचा? म्हणजे 7वी झाली की मास्तरच व्हायचा? मास्तरच. ती पोरं मिळायची नाही ते. बर मग आता चांगलं शिक्षण वाटतंय का तुमचं जुनं शिक्षण चांगलं आहे? जुनं शिक्षण चांगलं होतं. होय आता काय झालं? आता काय एवढं नाही पहिले. बर जुनं अवघड आहे. सगळी मोडी शाळा. मोडी लिपी असायची काय? बर मग तुला येत होती मोडी लिपी? मला कुठलं लगे काढलं. मला 10-12 वाजत तर येत नव्हतं काय. पहिलीत निघाली. पहिलीत गेली तशी पहिलीत? बर दिवाळीला गेली 2-4 महिने शिकली नाही तर निघाली. बर लगीन किती वेळा साली झालं तुझं? लग्न किती वेळा साली झालं लगीन? 10-12 वर्षात. बर 10-12 साल आठवतंय साल? साल आठवत? साल काय तसं नव्हतं आठवण. बर 10-12 वर्षात लगीन झालं तुझं? बर मग आता म्हणजे केवढी होती? मग 10-12 वर्षाची म्हणजे लहानच होती तू? मग आता तशी लग्न झालेली चांगली आहे का? आता ही होती ती 21-22व्या वर्ष? अरे ही पहिली 5-5, 6-6 दिवस लग्न. बर आता जे घटकत लग्न होते. पहिली लग्न दैने ही चांगली. बर मग आता म्हणजे पहिल्या काळात हुंडा होता का?
होय पहिल्या काळात हुंडा नव्हता पुरीला देत होती काय तर काय हा ती नवरदेव पुन्हा काळ बिघडला बर मला दिलं होतं ना हा गुळाचा ढेकोळ भुजर सगळं बाजार नवरदेवानी दिला होय हा म्हणजे आता त्या काळात हुंडा किती द्यायची तरी काय काय पद्धत होती का पुरीच मिळत नव्हती आमच्या काळात मिळत नव्हत्या का होत्या लय नव्हत्या लय बर ना आम्हाला ती नवरदेव द्यायचा बर हा मग तेव्हा म्हणजे असं ही होत होतं तुमच्यावर म्हणजे जाच व्हायचा का हा जाच व्हायचा का सासरवास हा हा जाता असायचा बर लय आता लय का पहिला लय होता पहिला लय बर आता काय नाही हा आता लय चांगलं आहे पण आम्हाला दळावं लागायचं बर नाही जळलं तर भाकरी देत नव्हती हा काय नव्हती म्या रोडून रोडून उपाशी मला ठेवलं मन म्या गिरण आणायला दे भाऊसाहेब कोळ्याला हा त्यानं मला पंढरपूर आणून भाकरी दिली हा तो हिरीतनं नुसतं मला फवा येत होत हिरीतनं नुसतं पाणी काढन तो बायाला पाज हा बाईच बाई होती होय पाण्यावर नुसतं मला सोडलं जावा. तुला बाकरून 8 दिवसात गिरण आणतो मला हम्म 8 दिवसात गिरण आणले हम्म हा मग ते म्हणजे काळ ती चांगला होता म्हणते कसं वाटतंय नव्हता चांगला एवढा पुरीची जात हा बाया सासू चांगली म्हणजे आता पुरीला चांगला आहे म्हणजे काळ ही आता- चांगला आहे ना ही चांगला आहे बर हा बर त्या काळात मग असं बाया बाहेर जायच्या का असं कामाला ती जायच्या का मुखामार गेल्याशिवाय आनंद नव्हतं बर हा. आता कशा कंपनी जायचं ते बाया कामाला तशा तिथं त्या काळात तुमच्या काय काम होतं काय करायचं? नाही रानाशिवाय काम नाही बर हा पाणी नव्हतं कुठंच हा तळ नाही चितळ नाही सोनक्याचं नाही हा कुठलीच तळी नव्हती बर हा तुझ्या मैत्रिणी होत्या का? पावसानं जेवढं येईल तेवढं जाण पाणी होय हा बर तुझ्या मैत्रिणी तू कोण होत्या का त्या काळातल्या होते गे हा कोळ्याची होती त्यांचे लग्न लवकर झालेले का तुझ्या हा लवकरच झाली ते. बर मग ते ती मैत्रिणी कशा म्हणजे त्यांचं बी काम तसंच जाच असायचं हा सगळ्याला तसंच हा म्हणजे एखाद दुसरं घरच चांगलं असेल हा कुठली चांगली सगळ्या सारखं हा हा मग बाय म्हणली जात असायचं जात असायचं बर मग मग आताचा काळ चांगला आहे म्हणते का तू? आता जे पूर्वीशनी चांगला आहे बर हा बर स्वातंत्र्याचा काळ तू नव्हती ना मग ते मी ऐकून होती बर हा स्वतंत्र झालाय हा. ही झाल्याला ऐकून होते पण एवढं कळत नव्हतं हा मग स्वातंत्र्य बाहेर झालं आवड माझ्या देखत मेला आहे बाहेर आवड पंढरपूरचा आमदार हा 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 ती वाघहून गेला म्हणते ते लोक हा हा बर 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 मग आता होय पहिलं जास्त दुष्काळ होता त्यावेळेस काम दुष्काळ होता त्या काळात काम मिळायचे लोकांना म्हणते दुष्काळ कुठलं होता काम 72 गाव कुठला काय? दुष्काळ दुष्काळ लय बऱ्याच आम्ही बारका असताना लय बऱ्याच दुष्काळ पडला हं. आणि एका साला तर ज्वारी काही दिली नाही पाखराने पाक ज्वारी उपसून गेली बर तो 72च्या दुष्काळात तू केवढी होती बारके असत बर कळत नव्हतं याला बर म्हणजे लग्न झालं होतं 72च्या दुष्काळात नाही झालं असेल की झाला सर हा कळत 56चा जन्म म्हणते तुझा हा. 56च्या पुरात तुला किती कळत होतं 8-9 वर्षाचे 6-5-7 वर्ष बर बर कळत बर नव्हतं याला हा मग आता बाजार ते कुठनं करायचा तुम्ही नळीत बाजार होता का तेव्हा नव्हता हा बेगनपूर बेगमपूरला जायचं मग तू जायचे का बाजाराला ती नाही का नाही का हं. का बरं मग हे तर नाना संघ तुझ्या वडिला संघ ते जात नव्हते? हे आम्हाला कवा नेतच नव्हतं एक गोळी भात द्यायची आम्हाला त्या गोळीला नठायचं हा लेमन गुळी नाही पट्ट्या पट्ट्याच्या गोळ्या सुपारी बर हा पट्ट वडल्या त्याला हा हा बर 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 मग लगीन झालं तुझं हा
परत लगीन झाल्यावर इथं वाकरीत आल्यावर तुला कसं म्हणजे इथं इथं पण कामच होतं का तुला? हा कामच. हा भाकरी मिळाली नाही. बर. दळल्याशिवाय भाकर नाही. हा बर, तुला पवाय येतो म्हण. पवाय चांगलं कसं कधीपासून शिकली तू पवाय? नदी आम्हाला काय घालून मला कळायचे आधीपासून. बर. नदीत काय करायचे? जायचे काय? हा बर. पोहून पोहून यायचं. हा पवाय येतोय म्हणायचं तुला? येतय. पवाय कुणी शिकवलं तुला? माझी मी दोंड्याला राहायचं पवायचं. शिकली माझी. होय. कोण साधं आंघोळीला जायचं. पोरं जाव बा कोण जाईल त्याच्या माग जायचं. बर, शाळा सुटल्यावर काय केलं तू परत? मी काय जनावर सांभाळली, लेकर जनावर सांभाळली. आई बाप जायची टाकून. बर. 5-7 लेकर, मसर, गुर, शात एवढं सांभाळल्याशिवाय भागच नाही. बर, ते सांभाळायचं का? हा. बर. मग मग गुरु किती होती तिथे सांभाळायची तू? गुरु ती शेरड शेग. बर. 2 मसर, 2 गुर, रान, लेकर 5-7. बर. एवढं सांभाळायचं. एकटं सांभाळायचं. बर. सोडून द्यायची हाणून नाही. बर. त्या काळातलं खाणं कसं होतं ग? त्या काळातलं खाणं कसं म्हणजे आम्हाला चटणी मिळली नाही. बर. दुधात तुपाशिवाय काय नाही. कांदोनाला तूप, खायला तूप, पाणी प्यायचं म्हणलं तर ताक, दही, चटणी म्हणून आम्हाला मिरची बघाय नव्हती बघा. नव्हती? मग काय खायचं? दही, दूध, तूप. मग चांगली होती खायला त्या काळात? मग तसलं होत. बर. मग ते आता चांगलं वाटतंय का खायला? तवा जुनं चांगलं. आता काय नाही. का आता काय झालं? दुधाला चव नाही, भाकरीला चव नाही. तुम्ही सोनं केलं आपल्याला वाढला का नाही? गळाटली मी. चव नाही. पहिले दळून भाकरी ती गोड लोक कशी द्या बाया गाणं म्हणून जळायच्या. अशी ऐकत उभा राहायचे लोक. असलं गाणं. कुठलं तुला येतंय गाणं म्हणा? येतंय की, पण आता हे जात हे पडलंय त्याच्यानं. काय त्याला मन कसं म्हणून वाटतंय तसं? मन काय त्याला असते? नाही बाबा. बर. काय तुला कसं येतंय तसं मन? काय त्याला? बर. मग कोण म्हणत होती तुझ्या काळात गाणं? कोण? आम्ही म्हणतच होतो. लई म्हणत होते मी तर. माझ्या गळ्याला चला अशी बाहेर ऐकत बसायची. एखादं मन घे तुला येत असलं तर ग. मन एखादं. कशाला? बर पुन्हा म्हणायला देणार. पांडुरंगाचे. पांडुरंगाचं कुठले येते? म्हण एखादं. काय तुला काय नामदेवाचं म्हण. नामदेवाचं लगीन जन बसला अंग येणी, बसला अंग येणी राती, गाठली माग येणी, गाठली माग येणी राती, गाठली माग येणी. बर. त्या काळात कोण चांगलं गायक होतं? म्हणजे कशाची गाणी असायची तुमची? देवाची ही असे जना गोथाला बाया म्हणायच्या. कुठं कुठं गाणी व्हायची असे? जात्यावर होत होती? जात्यावरच व्हायची. जातीतली गाणी जाती व्हायची. पोरं म्हणायची. त्या काळात गिरण्या होत्या का? नव्हत्या गिरण्या नव्हत्या का? तुम्ही कसं करायचं मग? काय लवकर उठायला लागायचं? लवकर उठायचं. रात पुष्टी घ्यायची ना. दळून भाकरी आणि रानाने जावा लागायला. नवर मारायचं काठ्यांना. उशीर राहतात. 10 वाजाय बाईक तर आली पाहिजे. आवता माग रानात दनादन आडू येऊन मारायची. होय. असा काळ होता. बर. मग जात्यावरच कुठलं येत गाणं तुला? येतय पण मला येत नाही. बर.
मग इथं आल्यावर तू आंबाबाईला ही परडी होती तुझ्याकडे, कितव्या साली परडी आली तुझ्याकडे? 30 वर्षात. बर. 97-98चा काळ आहे का? होय असं 30 वर्षापासून इथनं वरच. का? बर. मग ती परडी आली तुझ्याकडे, मग ते आंबाबाईला घेऊन जायची, तिथं गाणी म्हणायची आंबाबाई. लय म्हणत नव्हती, मी जात नव्हते, आमचं मालक जायचं. बर. माझ्या घरात काम बाय माणूस कोण नाही, मी नव्हती जात लय. मग ते एक बार दुष्काळ पडला होता कुठला तर, मग तुम्ही इथनं गाव सोडून गेलता वाखरीतनं, कुठे गेलता नेमकं? नळीराज घेत होत. बर. ते फळाचं काम होत म्हणून करून खावा म्हणून गेली. कसलं फुलाचं काय करायचं? काय जोड दगड गवड्याच्या हाताखाली काम नव्हती आता कुठली काम काय नव्हते. मग काय करायचं, हेच करायचं का? बर. काम म्हणजे काय करायचं नेमकं तिथे? दोंड द्यायचं गवड्याशीने, दगड वाळू असं द्यायचं. दगड वाळू. बर बर. कोण कोण तुम्ही नवरा बायको त्या काळात गेलता? आमची पोरं होती 2-3, मालक मी लेकर सांभाळायला. बर. मग ते दुष्काळ हटला कधी हटला ते दुष्काळ गेलाय पण वर्षभरात. वर्षभर होता दुष्काळ? मग रान हे फिरलं मी, शेंगा झाल्या, ज्वारी झाली. बर. झालं मग काय नाही. आपल्याला जागेवर गेला म्हणायचा दुष्काळ. शेंगा केल्या, बर. 100 पोती शेंग निघाली, ज्वारी झाली शेगपोती. मग काय राहिला का दुष्काळ, गेला. बर. ते होय. तू ते आईचं तुझं काय नदीत पवा येताना जाताना काहीतरी किस्सा झाला ते सांगी, कसं झालं? किस्सा म्हणजे झालेला आमचं मालक नेलं. मग आई काय म्हणली, चल सुका दुकाना. सुका दुकाना नेल्यावर उचिठाणापासून पाणी आले आणि मला धड धड आवाज येतोय. मी काय म्हणलं, अगं आई म्हणलं पाणी येतोय नको, अगं मला आवाज येतोय. कुठनं पाण्याचा आवाज, मी कडपासून ऐकते. नदीचं चंद्रभागा नदीला पूर आलता? ह्या नदीला पूर आल्यावर मी नको नको म्हणतीये. चल मला नळीला घेऊन झाली. नको बाई म्हणलं, माझी लेकर भरून झाले ते आंघोळ्या करून करून. मालकाला मरून आता 15 झालं नाही, मला नेहमी नको म्हणलं. कुठं मेलेलं यायचं आहे काय आता म्हणलं, कशा येतोय काय माघारी आता म्हणलं. मेलेलं मेलं गेलेलं गेलं. मग चल मन नेलं. आधी 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 की पाण्याचा दोंडा आला, आम्ही अडकलो बंधाऱ्यात. मग मला पवा येत होता. पवा आल्यावर मी ओरडही डोक्यावर सोडलं, पाणी लोटच नाही लागलं. ओरडही सोडलं नाही ना, आईला धरून वर धर म्हणलं त्या लोखंडाला. आई माझ्या संग 2 वर्ष तो मला म्या कशाला नदीत टाक, तूच मी पलीकडे राहो बाई, मला नेलं मला टाकलं नदीत का म्हणतेस? नाही बुद्धी नाही बुद्धी बाई. बोलायचं बंद झाली काय? तू तुझ्या घरी, मी माझ्या. मग कसं काय तू सोडलं, कसं काय केलं? मग सोडलं नाही, पळून ओढून काढली वर. काढली का? पळून ओढून काढली, अडकून बसली. अडकून बसली? मी काढली, गटकाळ्या खाया लागली. मी काढली पळून वर. बर. मग परत बोलली का तुला? बोलली की पुन्हा काय खरं, पण नाका बोलणार बाई म्हणलं. माझं प्रयत्न होतं तेवढं मी केलं. तीच मला पवायचं नव्हतं तर तुझी मग मरत होतो. बरोबर आहे. मग तू काय केलं, पहिल्यांदा पळून वर निघली काय? मी निघाली, ती गबाळ होत ती वर टाकून तिला काढली ओढून. बर.
कडूच पडलेली रात जात जड मग आणि काय करावं. बरं आता नदीला पाणी असतं का वाटतंय का पाणी आता सोडते ते वर बंधारा झालाय आता होय, होय. शेतकऱ्यांचं कसं काय आहे तिथं. हाय किती तर नाही खाली पाणी. बर नळीत आता शेतकऱ्यांना पाणी आहे. थंडा आडीव नाही पाणी. बर चिचुली ती आडीव नाही बंधारा आहे आता काय थेंब जाऊ देत नाही. बर खाली पाणी नाही आडीव नाही. उशीर थंडा ही जात फुल. बर तुमच्या काळात असं ही होतं बघ म्हणजे एक परंपरा होती ती अशी पदर मागच पुढेच घ्यायची ती काय पद्धत होती. पहिली कोण घ्यायची ती माणसं. पहिली माणसंच होती तशी. बर आता कसं काय बंद नाही डोक्यावर पडला खेळा मारोबा म्हणाय. खेळा मारून ती का पदर टाकला. आता का आहे बाया पदर पडला काय म्हणायची. खेळा मारावं लागलं उद्या खेळा आणावं लागते. खेळा मारतो डोक्या खेळा मारतो म्हणायची. बाहेर बायाला तोंड जाऊ देत नाही. बिन पदरा बिन पदराचं. मग आताचा काळ चांगला होता पहिला त्या मानानं. आता एवढं आहे एवढं आता काय नाही बाया गौरीवर हिंडा लागले. आता काय नाही. बर मग आता पहिला काळ चांगला होता का त्या मानानं कसा होता. आता ही तुझ्या आता ही लुगड जात होता हो. आता काय नाही. बर आता बायाच्या म्हणण्यावर आहे. आता ही लुगड ते घालते तू हे म्हणजे ही परंपरा आहे का आता आता घालते ती का. आता नाही बाया कोण नाही ते अशी लुगडी असं दिली नाही ते ना. बरं मग कशामुळे आता हे काय प्रॉब्लेम म्हणजे चांगलं वाटतंय का इरकल घालायला पाहिजे होती. घालाय पण कोण घालतो या. ती पहिला माणूस मधल्या वाढीच ती म्हणायचा मंडा तुझ्या नाचून अशा होत्या द्यावा म्हणा. पदर नाही लुगड नाही. मला 3दा लुगड नेसवायचा उपारठ जोय. उपारठ्या लुगड्याच्या बाया येणार आहे त्या म्हणला. 50 100 50 रुपये किलो माल होणार आहे. त्या बुरगुल्या म्हाताऱ्याचं खरं झालं. तू मरशील नाही तर ऐकाय मिळेल म्हणला तुला. मग ते ऐकलं आणि त्या गोष्टी खऱ्या झाल्या त्या. ती माझ्या बराबर झाली. ही काळ बघाय मिळलं तुला म्हणला. 50 रुपये किलो कुठलं बी धान्य आणि उपारच्या लुगड नेसतेल्या बाया तुझ्या नाचुना नेसतेल्या म्हणायचं म्हातार. मग त्या काळात म्हणजे असं माणसं पण अशी फेट वगैरे घालायची ते चांगलं होतं काळ. चांगला होता. गडीबी गोंगड पेट सगळं टोपीवर कोणी इजारी कोण नव्हते. धोतराशिवाय काय नाही. पटक धोतार बनेल असं काय ना तसलीच घालायची. इजारी नव्हत्या कोणाला नव्हतं. हे बघायला सुद्धा ना त्या टान धोतार असायचं. बर गोगड संग बारखोळ. बर ते आपले धनगरात आपल्या ते ढोल वगैरे कोण वाजवायचे कसं जायचे काय असायचं कुठले देव असायचे आपले त्या काळात म्हणजे कुठल्या देवाला जास्त मान असायचा. फलटणला बर धुळोबाला पुन्हा देवाया आणि खंडोबा बिरोबा माकोबाई. बर ती जत्रा असायच्या जायचं हवं तुम्ही जायची गेलो. बर तिथं काय काय कसं देव काय कसा देव असायचा ती पूर्ण. ती असं वादी डोल वाजवत करत जायचं. सवाशिनी घालायच्या. बर मग ती आता डोल वाजवणारी ती झांज वाजवणारी माणसं आहे ती आता ऐकते. बर ऐकते अजून वाजवते परंपरा आहे चालू. हाय. बर मग आता ती त्या काळानं ही काळ कसा वाटतो म्हणजे आता ती बदलत चाललाय का कसा वाटतोय तुला.
बदलत चाललं आहे. हा पहिल्यासारखं नाही एवढं. हा हा ती ताक ती कशात करायची ताक दही कशात लावायचा तुम्ही तवा तुमच्या काळात? तीर गाडगे खरेदी. बर मग असं जर मन नव्हतं, जर मला कोण खात पण नव्हतं. भांडी नव्हती का? हा हा बर पितळ शिवाय भांडणा. हा स्टीलची भांडी वगैरे तसलं काय नव्हतं का तुमच्या काळात? नाही मग ती ताक ती कशात लावायचा स्वयंपाक कशात करायचा म्हणजे भाकर कशात करायचं? काठवटे. काठवटी असायच्या. हा बर लोखंडी तव. तवा असायचं का? बर लोखंडी तवा. असलं अल्युमिनियमचं वगैरे नव्हतं का? काय ना. बर पितळे चाठाशिवाय जेवायचं नाही. हा बरं आता ते चुलीवरच चांगलं लागतं अन्न का हे आता गॅसवर करते ते चांगलं? चुलीवर चांगलं. बर जिवंत. हा काय शेणावर हे सगळं अन्न हा चव नाही. तुमच्या काळातल्या खाण्यात आणि आताच्या काय फरक वाटतो? आमच्या काळात सांगतो चांगलं मळून दळून भाकरी ज्वारी चांगली. ज्वारी आहे काय चांगलं नाही. गहू चांगला नाही, ज्वारी चांगली नाही, काय नाही. हा आमचं चालतं. पावसाचं अन्न पाणी हो. पावसा जीवाशिवाय काय नव्हतं, कुठं पाणी नाही. पावसाच्या जीवावर असायचं का? हा बर ते काळ चांगला होता म्हणते का? पावसाचा काळ चांगला होता का? होय. बर आता कशामुळे म्हणजे तुला फरक काय जाणवतो? आता पाऊस जास्त नाही का? नाही. बर नाही पाऊस जास्त नाही. सगळं पहिली माणसं नसतं 300 वर गोंडा 600 केलं तर दन दन पाणी पाणी. अशी जातीवंत माणसं. 300 वर गोंगड पायी करायचं. आला बघ पाऊस माणसं मागितली. ही आताच्या आता जाऊन लबाड बोलते ती खरी राहिली नाही, सगळी खोटी. बरं पाऊस कशामुळे कमी झाले वाटतं तुला? काय कारण आहे? हे सगळं कशाने कमी झालं जात? पहिला पाऊस जास्त होता का? आता पाऊस पहिला. बर पावसाच्या जीवावर कुठले धान्य यायचे तुमच्या काळात? सगळं आमचे हाईच खातोय. ज्वारी, हरभर, मका, पावट हे असं. बर ते अन्न चांगलं असायचं का? ते अन्न चांगलं. आता झाला बर काहीच गोड लागत. त्या काळात म्हणजे व्यवहार कसा व्हायचा तुमच्या काळात? म्हणजे पैसे होते का त्या काळात? पैसा नव्हता जास्त. मग कसं व्यवहार व्हायचा? व्यवहार काय माली काय नेला तर नाही. 100 रुपये क्विंटल शेंगा. ज्वारी बी तशीच रुपयाला पाहिली ज्वारी. मग कसं इकाव कशाचा पैसा कराय? पैसा दडी राहता मालाला येलं त्याचाही पैसा नाही. अशी करून माणसं जबाबदारी होते नाही, कशाला पैसा नाही. बर त्या काळात असं हे होतं का ग? जातीभेद असायचा का? काय काय नसायचं नाही करून पण काय कुठं हे गेलं पाणी शिवलं असलं होतं का? काय नव्हतं. म्हणते ती जुन्या काळातलं तसलं होतं म्हणजे. शिवता शिवतेच होय. मला 4 वर्ष आबानं शिवलं नाव झालं पोरात. बर 4 वर्ष मी नांद सोडून राहिली होत. बर लिखरू जाऊन अंगावर पडलं तर 4 वर्ष मला नांदिवला नाही. बर शिवता शिवत का केली. जातीभेद होता? जातीवरनं काय बोलायचे का? काय कोणा ठेवाय मला एवढं कळत म्हणजे असं आता उच नीच होतं का? म्हणजे तुम्ही लय हे असणारच हे आपल्याला काय एवढं कळत. बर म्हणते ती गाडग होत आणि काय बांधायला लावायचे होती पण काय काय होती पाणी. बर मुसलमानांचं काय असं धनगरांचं वगैरे काय होतं का तसं? इथं गावात तर आपल्या काय नाही. बर बर ते मग आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग होती त्या तुम्ही तुमच्या काळात असल्या बिल्डिंग होत्या का? असल्या इमारती मोठ्या मोठ्या असल्या काय? बरं तुम्ही कशात राहायचं? काय होतं का? घर गाडा लाकड खांड दांड टाकून
बर आणि त्याच्यावर माती टाकायची, हा पेंट टाकायची. हा हा असे घरदार हा पेंट टाकायला. बर. मग आता ती काळ चांगला होता का? आता ही कसा वाटतो? म्हणजे बंगल्यात राहायला बरं वाटतं का त्याच्या काळातल्या तीच झोपडीत? पहिलाच बरा होता. बर. हा ती चांगला होता. हा शांतता होती. बर. बिल्डिंग बांधून सुद्धा शांतता नाही. नाही. बर. मग ते तुम्ही कशात राहायला? ती कसं घर बांधायचं? आम्ही छपर काढायचो. बर. छप्र कशाची असायची? काय हे असायचं, हम्म पानकरीच कापायचं कुठलं बी, हम्म ती छपर काढायचो. हम्म पुन्हा खपरीच काढ हम्म ती बांधायचं, हम्म शिवून काढायचं. हम्म पुन्हा खांड दांडा आणायचं, पेंट टाकायचं. हम्म ती पुन्हा ही करायचं, त्याच्यावर करार म्हणून टाकायचं, पेंट टाकायचं. कराल म्हणजे काय? काळ रान माती. बर बर बर. हा हा बर. म्हणजे गवताची ती असायची छपरा. पानकणीस. पानकणीस. बर. मग त्यात चांगली झोप लागेल का आता मोठ्या मोठ्या इमारती बिल्डिंग मध्ये चांगली झोप? त्यात चांग बर. आता एसी ढगायलंय हा कशाची शेण फेशी बर ढगाट आहे. ती वाराम ही हा कसा ऐकल, हा ही काय करतो. हा बर. नकली आहे सगळं. नकली आहे. तुझा काळ चांगला होता म्हणते का मग? मग काय आमचाच चांगला. हा बर. त्या काळात असं म्हणजे हे होतं का, काय म्हणते ते, टीव्ही किंवा मोबाईल असलं होतं का त्या काळात? मग नव्हतं. बरं समजा नव्हतं. नाही बर. त्या काळात नव्हतं. अहो माणूस मेलं तर महाराज जायचा त्या घरला. बर. हा 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 महाराज जाऊन सांगून यायचं, हा मग ते कळायचं. बर काय नव्हतं. बर. तवा कळायची. हा मग माणूस आलं, महाराज माणूस आपल्या माहेरच बर काय तर झालं तेव्हा सांगावं आला, असं कळायचं. बर. मग ते कळायचं तुम्हाला मग असं किती दिवसानं कळायचं तुम्हाला? तिसरीला मातेला सांगा, मेलोगे सांगावं, गडी पाठवाय. बर. हा धन मिळत नव्हती. ठेवणार ठेवत होते. सायकल नाही, गाड्या नाही, काय नाही. बर. मोटरा नव्हत्या. मोटरसायकल नव्हती तेव्हा. बर बर. मग आता ते त्या काळात असं सांगावं कळायचं. मग समजा आता म्हणजे असं काहीतरी अर्जंट काम असलं तर त्या काळात काय करायचं, मग कसं सांगायचं? काय अर्जंट जाऊनच सांगावं लागत. होय. हा कळत नाही. पुणे आपणच जायचं का? मग पुणे जायचं. ज्याला नडायचीच जायचं चालत पळत. हा गाव गाठल्याशिवाय तर गती नाही. बरं. मग लिखी बाळी लांब दिलेले असते, मग काय करायचं? मग काय करायचं, आज कळल तेव्हा कळलच. जाऊनच आणावं लागत होत. नाही ज्यात झालं तर आधीच गोळा करून ठेवायच्या. काय खरं नाही. लिखीने महिना 2-2 महिने राहायचं. बर बर. असं होत. बर. मग आता जास्त सुविधा ती निघाली ती डॉक्टरकीच्या, ती मग ती बरं वाटतंय का आता? म्हणजे आता काय मंडीवर बघून जाते, पण थांबत राहते, कोण माया राहिली नाही. मी काय म्हणतोय, आता जे तुमच्या काळात डॉक्टर होते का जास्त? नाही. बर. मग ते उपचार कसा व्हायचा त्यांच्यावर? उपचार कसा व्हायचा? कशाच उपचारांनी मग काय तर घरातलं दूध पास काय करायचं. मग ते कुणापाशी चेक करायला ते पाठवत नव्हता? कोण नव्हतं? काय नाही. मरल तेव्हा मरल राहील, जीवाला आलं एवढं खरं. वरी 6-6 महिने झोपून राहिलं तर ती करत राहायचं. बर. आंघोळ्या, धुणं पाणी, चहा पाणी, दवाखाना नाही, काय नाही. हातही घालायचं,
नाही खायला त्या दिवशी खाणार जरा. बर मग ते आता डॉक्टर ते आहे ते मग आताचा काळ कसा वाटतंय चांगला आहे हे काळ डॉक्टर आहे ते तपासते ती हा लोक बरी होती ती मग कसं वाटतंय चांगला आहे काळ. पहिलंच बरं होत कशाच चांगलं बर नाही खरं. बर त्या काळात म्हणजे असं म्हणते ते लोक असं म्हणजे माणूस जर हे झाला एक्सपायर वारला तर मग ते माणूस यायला 2-3 दिवस लागायचे. दंड देऊन टाक होतो ती कोण कोणाचा विचार करतोय मातीला राहत. ती नदीच्या कड्याला ती ही व्हायचं म्हण काय माहिती ते वड्या सोडत बी नव्हतं ती. 1-2 माणसाला काय थोडा काट मोठाय काय आणि बहिणीला आमच्या खंदीला लावून सरकुलीच्या माणसाने सोडलं. युक्त पाय आज जात होत. बर बर मग ते होय त्या काळात खाणं कुठलं असायचं फळं कुठली चांगली असायची त्या काळातली आणि आताची कशी वाटते समजा आता कलिंगड असले कलिंगड्यात आताच्या काळातल्या कलिंगड्यात आमच्या कलंगड नाही खरबूज नाही बेडस नाही ती खकडी नाही कलंगड नाही. बर आम्ही लावून खात होतो नदीला बघाय सुद्धा नाही. बघाय सुद्धा नाही ही फोडही जाळ्या असल्यात. आमचं नुसतं रवाड साखर फोडलं कलंगड की असे रवाड 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 पिवळं जर लाल भडक. आता काय फरक आहे मग काय दाब फरक आहे. आम्ही टाकून देतो तसलं उगवतच नव्हतं आमच्यात. मीच लावायची कलंगडी लावायची खरबूज लावायची खाऊन खाऊन विकून राहायला जायचं पुढला बेगनपूरला वाडी मधल्याची असं काय जाऊन आणि 4-4 पाहिल्या ज्वारी आला. बर त्या काळात असं हे पण होतं म्हणते ती माझ्या असं काय म्हणते त्याला चांगलं का हे होतं म्हणते ती स्वयंपाक चांगला असायचा किंवा दळून भाकरी चांगलंच असायचं. बर पोळ्याला बाया पहिल्या भाजून बारीक जळायच्या. स्वयंपाक चांगला स्वयंपाक पोळ्या जर स्वयंपाक केला तर असं 2 रोज नाचता राहायचं. भाजाई ज्वारी दात भडक ती पिठच्या ह्याला लावायचं त्याला असं त्यानं थोडं घाला काढून त्याला करड्याचा सजा लागे. आम्ही एखाद त्याला जाणत नव्हतो. ती बैलाला पेंड व्हायची आणि ती गाणं असं चमच्यान त्याला बसून त्याला बाया म्हणाय चिलची वाढ चिलची पुढी वाढ नको चिलची असं तळून होत होते. आता काय नाही. बर त्या काळात म्हणजे बायांना असं कुंकू मोठं लावायची ती काय खरं आहे का ते कसं का बरं खरंच आहे बाय आता काय टिकल्या टिकली तर टिकली नाही होकली गेली नवऱ्यापासून आहे. बर बाया कपाळ भरून कुकू हळद लावल्यावर बाय कशी एवढी टिकली तोंडात न सुद्धा दिसल टिकली तर टिकली नाही होकली. ती नवऱ्या झाकच लावत होत काठीनं हाणत होत. आता चांगली बाई टिकली तीच लावते रंडकीचीच आज ती बी बाई तीच लाव का अगं असली का टिकली ती रंडक्या बाईची ए चॉकलेट आहे म्हणते. काय करायचं अगं जीवाला तुम्ही कमी पडल्यावर मागता आयो फणाच बाई जवळ काय नाही. बर तिला सांभाळायचं म्हणून सांभाळायचा काय आकार नाही. पहिलं असं विचारत होत नवर काठी घेऊन नवर लिहायचं आताच का आकार नाही नवरी नाही हे सुटसुटली म्हणून
मग सोडाय पाहिजे का ना ग मग? अरे ते बायकोला धाकच नाही, हा, धाकच नाही. हा, प्रत्येक बायाचं तुझं मन तुझं नाही. हा, आम्हाला टिकार घेऊन विचारत होती. हा, हा, हा. पण ते नवऱ्याच खरं आहे की त्याला कमी पडलेलं मागायचं, हा. त्याच्या जीवावर हिंडायचं. मग आता जास्त सूट सोडली ना असं म्हणायचं का? हा, मग हे चांगलं आहे का? नवरच यायचं र. नवर नाहीच बराबर. बर, तुमच्या काळात मग मारायची ती चांगला होता जात मग नव्हता. बराबर आहे की त्यांचं बरोबर आहे. बर, आयो. मारायची म्हणते असं काय आ साडी नाही घातली त्या काळात होतं का असं? मग आता कसं आहे साडी घालत नाही त्या गावावर फिरतील. मग ते काळ चांगला होता हे चांगला होता? अहो साडी घालत नाही त्या म्हणजे तिला नेसा येत नव्हती. हा, सासून नेसवायचे. हा, तरी तुम्ही मला चुडी बारक्याचा ऋतू एवढ्या पुरीला हा, चुडी घाला येईल का? हा. तिची आणि बारकी असताना मला चुडी आणली. हम्म, काय करा चुडी न्यायची आहे. हम्म, मी लगीन झाल्यावर 2 वर्षाने शानी झाली. हम्म. मग तेवढे लेकराला चुडी केली. जनाबाई ती मुक्ताबाई असली तर तेवढ्याला चुडी. बर, बघ मग हम्म, मला मस्त फुग्याच जॅम्पर शिवलं होतं. बर, काढायला नव्यान चुडी शिवायला हम्म, फाडून टाकली ढेगाला. हम्म, मग ते कसं काय करायचं? हम्म. ते ब्लाऊज वर कसं म्हणजे बरोबर नव्हता ब्लाऊज काळ? तसं नव्हतंच. हा, ब्लाऊज साडी लुगडं नेसायचं. हा, त्या काळात नव्हतंच. हा, बर, बर. नव्हतंच. तिला नेसाई ना सासू नेसवाई. हा, पण फडका नाहीच मग काय नाही. बर. हा, धन्यवाद. धन्यवाद.